राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं नागपूरमधून मंडल यात्रेला सुरुवात झाली आहे। शरद पवार यांच्या हस्ते या यात्रेला सुरुवात करण्यात आली होती। यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती। त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री कदाचित विसरले ते की 1993 मध्ये मंडळ यात्रेकडून ओबीसींच्या पाठीमागे उभे राहणे पवारसाहेबच होते, पण त्याच ओबीसींचं आरक्षण नको म्हणणारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पक्षाचे नेते होते। म्हणजे मला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजकाल आरशामध्ये बघत नाहीयेत। त्यांनी आरशात बघितलं की त्यांना लक्षात येणार की कमंडल हे त्यांचं प्रतीक आहे आणि मंडल हे आमचं प्रतीक आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी नौटंकी म्हणून सांगितलं, ओबीसींचा अपमान केलेला आहे। ज्या ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण 50 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर संघर्ष केल्यानंतर मिळालं, त्या ओबीसींच्या मंडल यात्रेला बंडल यात्रा म्हणता, नौटंकी म्हणता, म्हणजे तुम्ही समस्त ओबीसींचा अपमान करता। मग तुमचा डीएनए कुठला ओबीसीचा डीएनए? तुमचा डीएनए ओबीसीचा डीएनए नाही आहे। तुमचा डीएनए हा भ्रष्टाचाराचा आहे, अन्यायाचा आहे, महिलांवरती करणाऱ्या अत्याचाराचा डीएनए आहे। त्यामुळे आम्ही या ओबीसीसाठी म्हणून नाही तर समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्रित घेण्यासाठी आम्ही जातो। आता आम्ही शेगाव महाराजांच्या या ठिकाणी पुण्यभूमीमध्ये आलो। या सगळ्या संत महंतांच्या भूमीमध्ये जाणार, त्या सगळ्यांना सन्मानित करणार, कारण की बहुजनांचा सन्मान जो आम्हाला आदरणीय शिंगणे साहेबांच्या माध्यमातून पवार साहेबांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे, तो बहुजनाचा सन्मान करणं हे आमचं काम असणार आहे। अपमान करणं हे तुमचं काम चाललेलं आहे। संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले, काय साकडं घेतलं? मन शांत झालं, समाधान वाटलं। खऱ्या अर्थानं वाटतं की आज या पुण्यभूमीमध्ये सर्व समाजांना एकत्रित घेण्याची जर भूमिका असेल तर या संत महंतांकडे करून। त्यामुळे मला असं वाटतं की महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मला खऱ्या अर्थाने या बुलढाण्यामध्ये ओबीसीची ही मंडल यात्रा सफल, संपूर्ण आणि समाधानी होईल, असं त्या ठिकाणी मला विश्वास वाटतो।